केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरनं एक ट्विट करत जोरदार टीका केली आहे। केरळला मिनी पाकिस्तान म्हणणं अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हणत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय। नितेश राणेंनी त्यांच्या एका भाषणात केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता आणि त्यावरनं आता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा टीका केली आहे। केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। केरळला मिनी पाकिस्तान म्हणून लेबल लावणं अत्यंत दुर्भावनापूर्ण आणि निषेधार्ह आहे। धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिक सौहार्दाचा बालेकिल्ला असलेल्या केरळच्या विरोधात संघ परिवारानं आखलेल्या द्वेषपूर्ण मोहिमांचं असं वक्तव्य प्रतिबिंबित करतं। केरळवरच्या या घृणास्पद टीकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। संघ परिवाराच्या द्वेषपूर्ण प्रचाराच्या विरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष व्यक्ती आणि धर्मनिरपेक्ष शक्ती यांना एकत्र येण्याचं आवाहन करतो। केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी हे ट्विट केलेलं होतं, मात्र त्यांनी जे ट्विट केलं त्याची पार्श्वभूमी नेमकी काय, मंत्री नितेश राणेंनी काय नेमकं म्हटलं होतं केरळबाबत पाहूया। 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो, ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ। म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।